नमस्कार. आपण सध्या आहोत अब्दुललाड गावामध्ये. अब्दुललाड या ठिकाणी राजश्री शाहू आघाडीचे उमेदवार श्रद्धा अविनाश गायकवाड आणि मिलिंद कुरणे या दोन उमेदवारांचा या ठिकाणी प्रचाराची अंतिम फेरी या ठिकाणी सुरू आहे. आणि या आपल्यासोबत जे आहेत भारतीय जनता पार्टीचे शिरोळ तालुका उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केले ते अरुण पाटील साहेब या ठिकाणी आपल्यासोबत आहे. भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करून भारतीय जनता पार्टीचं ध्येय आणि धोरण प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. मात्र अखेरच्या टप्प्यामध्ये ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय त्यांना विश्वासात न घेता घेतले गेले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर नाराज होऊन त्यांनी आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शाहू आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी या प्रचारामध्ये ते अग्रेसर आहेत. नमस्कार. नमस्कार. आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम करत होता, मात्र भारतीय जनता पार्टीचे विचार आणि त्यांनी जे निर्णय घेतात ते निर्णय तुम्हाला पटलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही जे भारतीय जनता पार्टी सोडून आता राजश्री शाहू आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तुम्ही आता प्रचारामध्ये आहात. तुम्हाला काय वाटेल भाजपबद्दल? भाजपबद्दल म्हणजे कसं आहे, तालुक्यात आता भाजप हा पक्ष आहे आणि गावात पण नेता आहे भाजपचा. कुणाला न विश्वासा घेता म्हणजे ती उमेदवारी काढली आणि ती उमेदवारी काढली तरी पण ते भाजपच्या नावावर उमेदवारी दिली नाही. त्यांनी ती नेऊन बांधली कुणाला, शेतकरी संघटना, परत काँग्रेसच्या आणि उबाटाच्या ह्यांच्या दावणीला जाऊन ती उमेदवारी बनली. ती मूळ उमेदवारी भाजपची होती आणि भाजपच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता हे काम केलं. मला ना म्हणताना आम्ही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असताना आम्हाला न विश्वासात घेताना आणि राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी विकास केलाय गावात, सगळ्यांचा म्हणजे जास्त निधी लावलाय. त्यांच्यासाठी त्यांचे विचार आम्हाला पटले म्हणताना आम्ही त्यांना हे करून राजेश यड्रावकर साहेबांना मदत करत आहे लाटेतनं. आम्हाला विश्वासात न घेता काही निर्णय घेतले गेले आणि आमच्याच भाजपचा उमेदवार स्वाभिमानीच्या दावणीला बांधला गेला. त्यामुळे आम्ही भाजपची फारकत घेऊन या ठिकाणी राजश्री शाहू आघाडीचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विकास निधीचा मोठा निधी या मतदारसंघामध्ये लावला आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आता आम्ही काम करतोय असं अरुण पाटील साहेबांनी सांगितले. या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे शिरोळ तालुका उपाध्यक्ष आपण डॉक्टर बैरागी म्हणून आपण आपल्यासोबत आहे. नमस्कार बैरागी. नमस्कार. या ठिकाणी तुम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून काम करताय आणि आता तुमचे नेते जे खासदार जयशील माने यांनी देखील या शिरोळ तालुक्यामध्ये शाहू आघाडीला विजय करण्यासाठी स्वतःला झोकून दिलेला आहे. आणि या अब्दुललाडमध्ये श्रद्धा गायकवाड आणि मिलिंद कुरणे हे दोन उमेदवार आता सध्या या ठिकाणी निवडणूक लढवतात. आपल्या एकनाथ शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतंय की या निवडणुकीमध्ये काय चित्र निर्माण? शिंदे साहेब आमचे नेते जे आहेत त्यांचा आदेश शिरसावध्य आम्ही मानतो, कारण आमच्या पक्षात ती गोष्ट आहे. तर लोक कोणी पैरा फेडण्याच्या गप्पा वगैरे मारत असतील, पण आम्हाला धैर्यशील माने दादांना निवडून देण्यासाठी त्यांनी जी मदत केलेली आहे तर तो पैरा आम्ही सरळ फेडतोय. आणि आमदारकीला असू दे किंवा प्रत्येक निवडणुकीत असू दे, एकतर प्रगतीच्या सगळ्या वाटा आमदार साहेबांनी खुल्या केलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही एकनिष्ठेनं सगळे या प्रचारामध्ये पूर्णपणे झोकून देऊन आहोत. या ठिकाणी राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तहसील मानेला मदत केली, त्यामुळे तहसील मानेच्या माध्यमातून आम्ही राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मदत करून त्यांच्या शाहू आघाडीच्या उमेदवार या ठिकाणी निवडून आणणार असं बैरागी यांनी सांगितले. या ठिकाणी काळे सर हे आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपण या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातोय, तुम्ही बऱ्यापैकी मतदारांना भेटलाय, निवडणुकीचा सगळा तुम्हाला अभ्यास आलेला आहे. आता तुम्हाला काय वाटते ही निवडणूक कोणत्या टप्प्यावर गेली आहे? आता जनतेनेच निवडणूक आपल्या हातात घेतल्यामुळं बाकी गोष्टी तुम्हाला काय सांगण्याची गरज वाटत नाही, कारण राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार यड्रावकर साहेबांनी जो विकासाचं जो काम आहे ते अगदी समाजातल्या तळागाळातील लोकांच्यापर्यंत समाजातून वरच्या स्थळापर्यंत पोहोचवलेला आहे. कुठलाही समाज असू दे, गरीबातून किंवा कुठल्याही गरीबाची व्यक्ती असू किंवा मोठ्या असू दे, रस्ते विकास हा पण झालेला आहे, परंतु शाश्वत विकासाची सुद्धा लोकांना म्हणजे आस असल्यामुळं त्यांनी ही निवडणूकच आपल्या हातात घेऊन राजेंद्र पाटील यड्रावकरांना मदत करण्यासाठीच आपले श्रद्धा गायकवाड आणि मिलिंद कुरणे यांना निवडून देण्याचा निर्धार आता जनतेनेच ठरवलेला आहे. आता जनतेने या ठिकाणी जे श्रद्धा गायकवाड आणि मिलिंद कुरणे यांना निवडून देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे असं काळे यांनी सांगितले. मात्र आता ही निवडणुकीचा प्रचार उद्यापासून बंद होणार आहे आणि 2 दिवस जे होणार आहेत त्या अंतर्गत घडामोडी ज्या होणार आहेत, काही ठिकाणी जेवणावळ असणार आहे, काही ठिकाणी लक्ष्मी दर्शन होणार आहे.
त्या माध्यमातून तुम्हाला काय वाटते की काय परिणाम होईल का? नाही, त्या गोष्टीचा अजिबात काही परिणाम होणार नाही. कारण तेच सांगतोय की निवडणुकीच आता लोकांनी आपल्या हातात घेतल्यामुळं अशा भूलथापांना लोक अजिबात बळी पडणार नाहीत आणि आमच्या दोन्ही उमेदवारांचा विजय हा नक्की आहे, म्हणजे पक्का आहे. या ठिकाणी लक्ष्मी दर्शन अथवा जेवणावळीचा काही परिणाम होणार नाही आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतल्या त्यामुळे श्रद्धा गायकवाड आणि मिलिंद कुलनेचा विजय पक्का आहे असे या ठिकाणी या नेत्यांनी सांगितले. मराठी साठी अब्दुल अडून, संदीप अडसूळ, रितेश कुलने.